वेलकम कुकी कीकू। नमस्ते दोस्तों, स्वागत है आपका हमारे चैनल कुकी कीकू में। अब हम निकल चुके हैं गणपतिपुले से प्राचीन कोकण की ओर। रास्ते में हरियाली, छोटे गांव, नारियल और सुपारी के पेड़ और पारंपरिक कोकणी घर सब कुछ देखने लायक है। यही है कोकण की असली खूबसूरती। आज हम आपको लेकर आए हैं महाराष्ट्र की सबसे खूबसूरत धार्मिक और ऐतिहासिक स्थल गणपतिपुले मंदिर से लेकर प्राचीन कोकण क्षेत्र तक। ये सफर होगा भक्ति, संस्कृति और प्रकृति की सुंदरता से भरा हुआ। तो चलिए शुरू करते हैं आज का हमारा व्लॉग। अब हम पहुंच गए हैं प्राचीन कोकण म्यूजियम में। तो चलिए चलते हैं। यहाँ आपको पुराने जमाने का कोकण जीवन, पारंपरिक घर, किसान जीवन शैली और लोक संस्कृति का सुंदर प्रदर्शन देखने को मिलता है। यहाँ की हर मूर्ति और झांकी आपको पुरानी कोकणी परंपरा की याद दिलाती है। दोस्तों, गणपतिपुले मंदिर में श्री गणेश जी की मूर्ति स्वयंभू मानी जाती है। यह मंदिर समुद्र के किनारे स्थित है और यहाँ की प्राकृतिक सुंदरता और शांति अद्भुत है। मंदिर के अंदर कैमरा ले जाना अनुमति नहीं है, लेकिन दर्शन के बाद हम आपको दिखाएंगे प्राचीन कोकण संस्कृति का वो हिस्सा जो आज भी जीवित है। अगर आप कोकण की असली पहचान समझना चाहते हैं तो ये जगह मिस नहीं करनी चाहिए। यहाँ की टिकट 50 रुपए पर पर्सन है और आपको फोटो या वीडियो लेना हो तो 50 रुपए है। फोटो और वीडियो जो भी निकलता हो उसे एक ID कार्ड मिलेगा, वही फोटो और वीडियो निकाल सकता है। सेंटर यांची संस्था आहे। या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहोत। आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते। तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला बोर्ड वाचू शकता। ज्यांच्याकडे कॅमेरा ID आहे त्यांनी तो गळ्यामध्ये घाला आणि जातानाच फोटो काढत चला। एक्झिटचा रस्ता वेगळा आहे। हा पिंपळ पार आहे। आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे। याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला।
हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा येथे एक पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. कॅमेरा आयडी असेल तर फोटो काढायचे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग, ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून या. झाड आहे. कोकमच्या फळापासून कोकम आगळ किंवा कोकम सरबत तयार केले जाते. तसेच त्यांच्या बियांचे तेल काढून त्या तेलाचा वापर कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. त्याच्या फळाच्या सालीपासून कोकम म्हणजेच आमसूल तयार केले जाते. इथे अजगर दाखवला आहे. इथे तरस प्राणी दाखवलाय. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याने त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभ्या नावाचा दगड मिळतो. त्या जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आली. तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. सर्वसामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधल्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत.
हा वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातीचा समावेश होता. आम्ही येथे कातकरी समाज दाखवलाय. इकडे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आहे. या बाजूला गाव शिकार दाखवली आहे. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशके असतात. शेतकरी धान्य साठवण्यासाठी त्याचा वापर करतो. तसेच गरम मसाल्यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. इकडे माडीवाला दाखवला आहे, ताडीमाडी काढणारा. अगर आपको ये वीडियो पसंद आए हो तो लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल कुकी कीको को सब्सक्राइब करना न भूलें। मिलते हैं अगले व्लॉग प्राचीन कोकण पार्ट 2 में। तब तक के लिए बाय। प्लीज लाइक, सब्सक्राइब एंड शेयर।